आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. आपण आता विचार सर, जागा वाटपाचा काही तिढा सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय? आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते. एक दीड तास चर्चा सुद्धा झाली आहे. 22 जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती मिळते. काय नेमकं यातून बोध द्यावा किंवा काय यातून आउटकम? तुम्ही दोन मिक्सअप करताय. MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. मला सांगतो ते. दुसरं, प्रकाश शेंडगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे. तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही. 1.5 तास आमची असणारी चर्चा झाली. ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत, का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. 4 सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावांचा स्वीकारला असतं तर बरं झालं असतं. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे ते कोळी टाकत असतात. कोळी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते. 2 गोष्टी आहेत त्यात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं ते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे. 5 जागांवरती NCP, शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता. त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. त्याच्यामुळे आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, ह्या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? तुम्ही त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असताना आम्हाला कळवाव्या. त्यामुळे आम्ही असं कुठे थांबलोय असं नाही आहे. आम्ही असणारा मूववरती आहोत. राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाही. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेससोबत होत नसेल तर दिल्ली पातळीवरती आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे.
आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असं एक्सपेक्ट असं करतो आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे, नाही झालं तर त्या खरगे जे आहेत, अध्यक्ष जे आहेत, त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. सर, तुम्ही